हॅलो गाईज, आज आषाढी एकादशी निमित्त हा माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर आज आम्ही चाललो आहे प्रति पंढरपूरला दर्शनासाठी. त्याच्यामुळे मुले मी म्हणजे साहेब अशा मी गाडीवरती निघालो आहे रेडी होऊन आणि रस्त्यात जाता आता हा व्ह्यू मस्त एन्जॉय करत आम्ही चाललो आहे. आज आषाढी एकादशीमुळं म्हटलं जरा दर्शन करून यावं. तर ही आहे दुधारी खिंडा. इथून आम्ही निघालो तर स्टार्टिंगलाच आम्हाला खूप ट्रॅफिक लागली होती. तिथून थोडंसं आम्ही खाली येतो आहे तर पाहू शकता तुम्ही कसा व्ह्यू आहे. एक नंबर असं वाटतं व्ह्यू पाहत राहू फक्त. थोडंसं खाली येत नाही तर रिटर्न बघतो तर फुल ऑन ट्रॅफिक. मध्येच एक गाडी बंद पडली होती त्याच्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक होतं. दोन्ही साईडने गाड्या नाही का अडकल्या केल्या होत्या. ह्याच्यामध्येच आमचा खूप वेळ गेला. मिनिमम अर्धा तास आणि ट्रॅफिकमधून बाहेर निघायलाच गेला कारण दोन्ही साईडने फुल ऑन ट्रॅफिक झाली होती. गाड्या वगैरे अडकल्या होत्या, 2-3 गाड्या बंद पडल्या होत्या. तिथून कसं बसं आम्ही बाहेर निघालो आणि मग काय थोडं साहेब म्हणले चला पटापट लवकर जाऊ आपण. आणि बघतोय त्या साईडला खूप सुंदर असा व्ह्यू होता, धबधबे वगैरे नाही का. ते पाहत म्हणून निघालो पुढे हळूहळू. रिटर्न पोचलं प्रति पंढरपूरपाशी. तर समोर बघतो तर रिटर्न तिथे करते कारण की सगळ्या एरियामध्ये लोक तिथं दर्शनासाठी आलेच एकादशीमुळे. मग साईडला आम्ही मस्त ती गाडी पार्किंगला पार्क केली आणि मग आतमध्ये गेलो. हे पाहू शकता गेट प्रति पंढरपूरचा. आता आम्ही आतमध्ये गेलो आहे. चालत चालू आहे तर समोर मंदिर दिसत आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. मुलांनी पुढे चालली आहे. पाऊस असल्यामुळे थोडा हळूहळू विचार करत चालावं लागतंय. तिथून मग आम्ही पोचलो मंदिरापाशी. चपला होत्या पायामध्ये सो आम्ही ते पहिला रिमूव्ह केल्या. जेणेपुसा त्यांची कडपड चालू होती थोडीशी. नंतर ते चपला वगैरे बाजूला काढल्या आणि आम्ही मंदिरात जायला निघालो. समोर गेले होते मस्त हा व्ह्यू आहे मंदिराचा. हे प्रति पंढरपूर आहे. नंतर आतमध्ये गेला विठुरायाची मस्त अशी रांगोळी काढली होती आणि बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आम्ही दर्शन घेतलं, व्यवस्थित दर्शन झालं. गर्दी होती तरीसुद्धा. आणि हे आमचे विठ्ठल रुक्मिणी पाहू शकता तुम्ही. आणि मग आम्ही घरी जाण्यास निघालो कारण गर्दी नव्हती बिलकुल. सो आणि पाऊस पण नव्हता. सो फास्टमध्ये आम्ही निघालो. थँक्यू फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ.